आज खूप आनंद होतोय। महाराष्ट्राच्या आम्हाला 7 जणांना संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे। महाराष्ट्राचा डंका, महाराष्ट्राची विजयी पताका या हिंदुस्थानमध्ये फडकलेली आहे। आज जो संसद रत्न पुरस्कार मला जो मिळालेला आहे त्याच्यामागचं श्रेय माझ्या लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार आणि मला संधी ज्यांनी दिली असे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांना मी हे संपूर्ण श्रेय देतो। सर्व खासदारांमध्ये संसद रत्न पुरस्कार पहिल्यांदाच मिळणं ही खरीच नक्कीच आनंददायक बात आहे, कारण संसदेच्या कामकाजाची पद्धत फार वेगळी आहे। ती शिकणं, समजणं आणि त्याला अनुसरून वागणं या सर्व गोष्टींमध्ये या मतदारसंघातील, महाराष्ट्रातील, देशातील सर्व प्रश्न या ठिकाणी मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि त्याचं कौतुक जे आज देशाने केलेलं आहे त्याबद्दल प्रचंड असा आनंद झाला आहे। ज्या पद्धतीने तुमच्या आसपास असलेल्या कथितरित्या लोकांवरती कारवाई होती, याच्यावरून संजय राऊतांनी आरोप केला आहे की हे तुमच्या जवळचे आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई होईल। संजय राऊत हा विषय मला तरी वाटतं आज खूप चांगला क्षण आहे की महाराष्ट्राचे जे काही 15 एक संसद रत्न आहेत त्यामध्ये 7 जण महाराष्ट्राचे आहेत। महाराष्ट्राच्या दृष्टीने एक खूप मोठी आनंददायक घटना आहे आणि अशा वेळी महाराष्ट्राचं कौतुक होत असताना महाराष्ट्राची जी बदनामी करण्याचं जे काम सुरू आहे त्याबद्दल मला बोलणं उचित वाटत नाही। ते फक्त प्रसिद्धीमध्ये येण्याकरता कुठलेही पुरावा नसताना अशा पद्धतीने ते आरोप करतायत, त्यामुळे तिकडे लक्ष देणं उचित वाटत नाही।